मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकारने पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांना गती देत राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी उल्लेखनीय कामगिरी केली आहे। औद्योगिक, शैक्षणिक, वाहतूक आणि आर्थिक दृष्ट्या राज्याला भक्कम करण्याच्या दृष्टीने अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्प महायुती सरकारने हाती घेतलेत। यामुळे राज्याचा विकास झपाट्याने होणार आहे। पालघर जिल्ह्यातील वाढवण इथं बंदर उभारलं जाणार आहे। यासाठी 76,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। हे बंदर जगातील सर्वात मोठ्या बंदरांपैकी एक ठरणार आहे। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ 2025 पर्यंत कार्यान्वित होणार आहे। या दोन्ही प्रकल्पांमुळे राज्याच्या वाहतूक आणि व्यापार सुविधांमध्ये प्रचंड सुधारणा होणार आहे। विरार अलिबाग मल्टी मॉडेल कॉरिडॉरची निर्मिती करण्यात आली आहे। 126 किलोमीटर लांबीचा 57,000 कोटी रुपये खर्चाचा हा प्रकल्प आहे। हा प्रकल्प मुंबई, ठाणे, रायगड सारख्या महत्त्वाच्या जिल्ह्यातील वाहतूक सोयीसाठी वरदान ठरेल। 2030 पर्यंत हा प्रकल्प पूर्ण होणार आहे। यामुळे महामुंबईतील पायाभूत सुविधांना नवसंजीवनी मिळणार आहे। दिवसागणिक पुण्याचा विस्तार वाढतोय। हा वाढता विस्तार लक्षात घेऊन 128 किलोमीटर लांबीचा आणि 36,858 कोटी रुपये खर्चाचा रिंग रोड प्रकल्पाची निर्मिती करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आलंय। या प्रकल्पामुळे पुणे शहरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार आहे। याशिवाय मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावरील अंतर कमी करण्यासाठी घाटात तयार होणारा बोगदा आणि जोड मार्ग प्रकल्प महत्त्वाचा आहे। महायुतीने 6,600 कोटी रुपये खर्च करून हा प्रकल्प राबवलाय। 2025 पर्यंत हा प्रकल्प पूर्ण होणार आहे। महायुती सरकारने महाराष्ट्राच्या विकासाचा पाया मजबूत करण्यासाठी अनेक महत्त्वाचे प्रकल्प हाती घेतलेत। हे प्रकल्प महाराष्ट्राला $1 ट्रिलियन अर्थव्यवस्थेकडे नेणारे आधारस्तंभ ठरणार आहे। याबाबत तुम्हाला काय वाटतं आम्हाला नक्की कळवा। चॅनलवरती नवीन असाल आणि अजूनही HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील।